मेहंदी नव्याने रंगली भाग 3. लेखिका वैशाली मंथाळकर. सरनाईक हाऊस. आद्या आता 4 वर्षाची होती. पूर्ण घरभर तिचाच आवाज घुमत होता. सगळ्यांच्या लाडाची बनली होती. अवंतिका गेली त्यानंतर घराला घरपण येईल का हा प्रश्न पडला होता. पण ह्या चिमुकलीमुळे कसे दिवस गेले त्याचं त्यांनाच कळलं नाही. धरा अंबर तिला डोळ्यावर ठेवत होते. राधात्याची मुलगी तानी, तीही तिला जीव लावत होती. तानीचं शिक्षण पूर्ण झालं तसं ती ध्वजसोबत जॉईन झाली. वडिलांचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस होता. तो ध्वजने त्याच्या पद्धतीने वाढवला होता. तानीला इंजिनियरची डिग्री मिळाली. तशी ती त्यांच्या बिझनेसमध्ये जॉईन झाली. लहानपणापासून त्यांच्यासोबतच मोठी झाली होती, म्हणून कधीच तिच्यात भेदभाव केला नव्हता. ध्वज आणि तानीमध्ये 2-3 वर्षांचा फरक होता, म्हणून दोघंही फ्रेंडसारखे राहत होते. आधीपासूनच मनात मोठे झाल्यावर त्यांचं लग्न होणार हे बिंबवलं होतं. त्यामुळे ती त्याला त्याच नजरेने बघत होती. पण नंतर त्याचं दुसऱ्यावर प्रेम आहे हे कळून तिनेही माघार घेतली होती. रात्रीची वेळ होती. समोर धरा आणि तानी लपल्या होत्या आणि छोटी आद्या तिचे इवलेसे हात तिच्या डोळ्यांवर ठेवून त्यांना शोधत होती. सगळे तिची नटकट अदा बघून हसत होते. तानी तिच्या मागे येऊन हळूच तिच्या पुढे बसली. धप्पा. तानी आऊट. आद्या एक हात काढून पटकन तिचे छोटे हात तिच्या पाठीवर ठेवत गोड आवाजात खिखी हसत म्हणाली, येस तानी आऊट. आता आपण लपू. धराने हसत तिला उचलून घेतलं आणि लपायला निघून गेली. लिव्हिंग एरियामध्ये अमितराव, आजी, राधात्या आणि मेघनाताई जेवण करून बसले होते. त्याचबरोबर समोर टीव्हीही चालू होता. एकीकडे तिघींचा गोंधळ चालू होता. राधात्याने त्यांच्या आईला खुणावले, अमित, ध्वज आणि तानीचा काही विचार केला? आजी म्हणाली, ध्वजसोबत बोलणं झालं आहे. त्याला लग्न करायची इच्छा नाही. अमितराव डोळ्यावरचा चष्मा काढत हताशपणे म्हणाले. आजी, राधात्या आणि मेघनाताईचा चेहरा उतरला. आजीच्या मनात आधीपासूनच होतं की ध्वज आणि तानीचं लग्न करावं. पण जेव्हा अवंतिका आणि ध्वज एकमेकांच्या प्रेमात आहे हे कळल्यावर आजीने माघार घेतली. पण आता देवानेच अशी वेळ आणली होती. पूर्ण आयुष्य एकटं कसा जगणार? आणि बाहेरची मुलगी आणण्यापेक्षा तानीसोबत लग्न झाले की आपली मुलगी कायमची आपल्यासोबत राहील, असा विचार करून राधात्याने पुन्हा विषय छेडला. ध्वज नुकताच फ्रेश होऊन खाली आला होता. त्याला बघून त्याची लाडकी पळतच आली. त्याने खुश होत पटकन तिला उचलून घेतलं. डॅडा, मी तानी आणि धराला आऊट केले, ती ओठांचा पाऊट करत त्याला सांगू लागली. त्याने पाऊट करत तिला पप्पी दिली. सगळे दोघांकडे कौतुकाने बघू लागले. जेवतानाही तिची बडबड चालू होती आणि ध्वज तिला मांडीवर घेऊन जेवत होता. आपल्या मुलीचे दिवसभराचे कारनामे ऐकून गालावर हसू पसरत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचं थोडंसं सुद्धा हसू पाहून आईवडिलांच्या मनाला समाधान मिळत होतं. जेवण झाल्यावर ध्वज आद्याला घेऊन बाहेर फिरू लागला. ती पण त्याच्या खांद्यावर मान टाकून झोपायच्या तयारीत होती. तिची बडबड बंद झाली म्हणून तो हळूच झुल्यावर बसला आणि तिला आपल्या कुशीत घेतलं. ती पण त्याला बिलगून डोळे झाकून झोपू लागली. तो अलगद एका पायाने झुला हलवत तिला मांडीवर व्यवस्थित घेतो. तिचे कर्ली हेअर्स आणि घारे डोळे त्याला अवंतिकाची आठवण आणून देत होता. ध्वज तिला पांघर. घरात झोपच येत नाही. झुल्याचीच सवय आहे. मेघनाताई त्याच्या शेजारी बसत आद्याच्या अंगावर व्यवस्थित तिची छोटी शाल पांघरतात. झोपली नाही अजून? ध्वज नजर फिरवत म्हणाला. कसली झोप?
तुला असं एकटं बघून कसली झोप लागणार? मेघनाताई भाऊक होत म्हणाल्या. हां, डोळ्याला झोप लागते म्हणून झोपावं आणि माझ्यामुळे स्वतःला त्रास करून घेऊ नको. ध्वज भकास हसत म्हणाला. तुझा नाही तर आध्याचा विचार कर. तुला बायको नको ते ठीक आहे, पण पिल्लूचा काय दोष? तिला आईचं प्रेम मिळत असेल तर का नको म्हणत आहे? तानी किती जीव लावते. लग्न झाले की आपल्या पोटच्या मुलीसारखं सांभाळेल. पुढे जाऊन तिलाही मुलं झाली तर फरक होईलच ना. तेव्हा अरे, असं काय विचार करतो? आपण सगळे आहेत ना. मग का असा विचार करतो? उद्या जाऊन आम्हाला काही झाले तर धरा लग्न झाली तर निघून जाईल. अंबरचेही लग्न झाले की त्याचाही संसार होईल. मग तेव्हा आद्याला आईची गरज भासली तेव्हा काय करणार? मेघनाताई भविष्याचा विचार करत त्याच्यासमोर प्रश्न ठेवू लागल्या. आई, तुझं सगळं बरोबर आहे, पण तानी एक चांगली मुलगी आहे. माझ्यापेक्षा चांगला लाईफ पार्टनर डिझर्व करते. मी स्वतः तिच्यासाठी चांगला मुलगा शोधेल. मग तू विचार नाही करणार का? मेघनाताई जरा चिडूनच म्हणाल्या. हुश. त्याने उसासा टाकला. घरी आले की त्याच्या मागे दररोजची कटकट होती. ध्वज, प्लीज तयार हो. मेघनाताई आता कंठ दाबत म्हणाल्या. ओके, पण माझी एक अट आहे. मला आध्यासाठी आई हवी आहे. म्हणजे ती आधीपासूनच एक आई हवी. ध्वज बोलत आध्याला आपल्या कुशीत नीट घेत निघून गेला. आणि मेघनाताई त्याच्याकडे शॉक होत बघू लागल्या. ध्वजमध्ये कुठली कमी नाही. कुठली मुलगी लगेच लग्नाला तयार होईल आणि हा लग्न झालेली मुलगी मागत आहे म्हणून गोंधळून गेल्या होत्या. मेघनाताई घरात ही गोष्ट सांगितली तसं आजी आणि आत्याचा गोंधळ उठला. अशी मुलगी घरात आणली म्हणजे पहिल्यापासूनच तिला पहिल्या नवऱ्याचे मूल असणं हे त्यांना बिलकुल मान्य नव्हते. आता आजीचं म्हणणं होतं, तानी नाही तर दुसरी आधीच लग्न झालेली मुलगी, तेही मूल नसलेलीही चालतील. पण अमितराव आपला मुलगा आयुष्यात पुढे जात आहे ह्याचा त्यांना समाधान होतं, ना की तो कुठल्या मुलीबरोबर लग्न करतो ते महत्त्वाचं होतं. आई, ध्वज म्हणत असेल तर मी तयार आहे. आणि आपल्याला संसार करायचा नाही आहे, त्याला संसार करायचा आहे. मला माझ्या मुलाचा पुन्हा फुललेला संसार बघायचा आहे. अमितराव त्यांचा निर्णय सांगत उठले. त्यावर दोघींनी कितीही त्याच्यावर प्रश्न केले तरी जे करायचं तेच ठरलं. 2-3 दिवसांनी ध्वजसाठी मेघनाताई मुली बघू लागल्या. त्यांच्याही मनाला पटलं नव्हतं, पण तो तयार झालाय यातच त्यांनी समाधान मानले होते. तर मंडळी, अशाच वेगवेगळ्या कथा ऐकण्यासाठी आणि त्याचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसंच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बरं का.